सुख करता दुखारता जय रोहिदासा जय रोहिदासा. सुखाचं ठेव रे बाबा आम्हाला आधी आणि मागाहून समजानं रे. हा हाय का रातची काही शिल्लक? हाय हाय जय देवा. आता येऊ दे कोणी बी जागीरदार. काय काशी बाबा? जी राम राम गुरुजी. राम राम. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या. अरे काशी बाबा, कसली दिवाळी आणि कसला दसरा घेऊन बसलायस? का? शाळेकडे चाललो होतो, अंगठा तुटला चप्पलचा म्हणून आलो. त्याची काढून त्यात काय हे आहे? घे. असा जाम बसून देतो दे. की ज्याचं नाव ते पुन्हा निघाला लगे. हो, त्याबद्दल प्रश्नच नाही. त्याबद्दल अख्ख्या पंचक्रोशीत ख्याती आहे तुझी. पालिश कर बिगी बिगी, नल्यासने शिकारीला जायचं आहे. अहो पण माझबा बोनीची वेळ आहे. आधी मास्तरांच्या या चपलेचा अंग आणि मग घेतो की तुमचं काम. उगीच त्यांच्या शाळेची खोटी नग. असं म्हणजे मास्तर नगून आणि आम्ही उतारायचं वैर. अहो मी असं कुठे म्हणले. दम काय नल्यासने सांगून तुझी मस्ती जिरवतो. अहो बरं आता बघा तरी. राहू दे काशी बाबा. अरे हे बघ, त्यांना घाई आहे तर त्यांचं काम अगोदर घे. मी संध्याकाळी परत जाताना घेईन चपला. बरं. बरं येतो. या. काय रे काय म्हणतो आमचा किसना? धन्याची मर्जी सांभाळून आहे ना व? हात हे काही इच्छा झालं वय. अहो त्याच्या बिगर धन्याचं पान बी हलत नाही वय सारखं त्याला हित ठेवू का तिथं ठेवू असं करत्यात. वय हा. बूट खाली ठेवू. हा? अहो त्याचं लगीन बी लावून द्यायचा विचार आहे त्यांचा. हा? महिना वाटत. काय रे डोळ्याच्या खाता झाल्या का काय तुझ्या? तसं नव लई झाक दिसते म्हणून म्हणलं. हा तर कातड बी लई नरम आहे की. कातड नरम हाय का निबार आहे? हे काय चांबाराच्या पोटी जलम घ्यावा लागतो. घेतच का जलम? आईला यो निवेद एकदा इनामदार असली दावायलाच पाहिजे. या निवड बूट. हा. चुकलं तरी वाढ वडिलांनी कर्ज काढलेले फेडायची कुणी? तुझ्या पोरी. गुरुजी हे तर ढोराच्या कातड्याचं जोड आहेत. पर माझ्या कातड्याचं जोड करून जरी तुमच्या पायात घातलं तरी तुमच्या मायेचं मूल नाही व्हायचं. वेळीच अगं असलं काहीतरी बोलून मला लाजवत जाऊ नकोस. खरं तेच बोलती आम्ही. ज्यानं माया करायची तो आमचा जन्मदाता अडकलाय दारूच्या मायाजाळात. काशी बाबाला मी खूप समजावत आलं पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. हा दारूपायी कर्जबाजारी झालाय आणि त्या कर्जाचं व्याज फेडतोय किसन पेट बिगारी करून. गुरुजी मी जाते. दादाला भूक लागली असेल.
काय आहे तुझ्या बुट्टे इकडं? काय नाही, गरीबाची पोर आहे म्या. मला जाऊ दे. माझा दादा लई भुक्यावला असेल र. असं म्हणजे तुझ्या बुट्टीत भाकरी आहेत? होय, माझ्या दादासाठी घेऊन चालली आहे म्या. आणि इकडं मला बी भूक लागली आहे. तिथेच का नाही का तुलाच खाऊन टाकू? नग नग. कोण राहुल तू? तुला काय वाटलं खरोखरचा राक्षस आला? राक्षस म्हण, बुजगावणं म्हण, बुजगावणं. बुजगावणं? मग एवढी कशाला घाबरलीस त्या बुजगावण्याला? आता ध्यानी म्हणी नसताना मोहरा आलास, मग काय होईल? बघू बघू लाडक्या भावासाठी काय काय आणले बघू. मग हायच माझा लाडका भाऊ त्यो. वा, भाऊच तेवढा लाडका आणि आम्ही नाही वाटत. चल जा, आलाय मोठा लाडका. जाऊ दे, लई उशीर झालाय मला. दादा वाट बघत असेल माझी. तसा बरा जाऊ देन. मग काय करशील? काय करेन? काय करेन ते बघ. अरे अरे संगड्या थांबलं कस? अरे अरे हे भोग भोगावेच लागतात. लवकर पाय उचल. अरे झाल्यास हे कळलं. सगळ्या चल दादा, दादा, अरे हे र काय? पाहूया कुठं हाय? पावळ्याच्या पायात काटा पडला पाहिजे. लगडतं बघतो. म्हणून तू मोठं वाढतेस वय? काय करणार? ह्या उसाला पाणी तर पाजायला हो. पर दादा, अरे आपण माणसा जनावर नाही. थांबी होती मोठ आणि जेवून घेऊ बघू. थांबी म्हणते ना मग. नको नाही, परत घेऊन जाते. सगळ्या मळ्याला पाणी पाजवायचे आजच्या आज. अरे म्हणून काय उपाशी पोटी मोठ वाढणार होय? थांब, मीच भरवते तुला. घे घे. काम कोणी तुझ्या बापानं करायचं का? पण त्यो तर तुमचं काम करता करता खात होता ना व? तुमचं काम तर थांबविलं नव्हतं त्यानं. भावाचे लाडके, भावाचं लाड घरात जाऊन कर. तो माझा मळा आहे, समजलं? समजलं. अजून लय काय काय समजायचंय. चवडीन वाड्यावरी सगळं समजून देतो तुला. काय ए बैला, तू का दमलायस? चल कर सुरुवात. चल बडमोट. चल चल. दादा, दादा कसलं रे आपल्या जण ढोरासारखं? आपल्या परास थोरं बी लय चांगली का महिने. निदान त्यांच्या वाट वडिलांनी कर्जही काढलं नव्हतं इनामदाराचं. जातो पहिले जातो. जमत ना.
पितो काय मी साले बाप कमाईची पितात मी कष्टाची पितो माझ्या कष्टाची ती सरकार मान्य पितो ओगीच नाही झेपत नाही ते घेतच कसं दूध ठेवणे जलम रामा तुला गाडी चालवा येते ना होय पर काय झालं? अरे धनीची तब्येत नाही बिघडली तालुक्याच्या गावाला जाऊन डॉक्टरनी घेऊन यायला पाहिजे. चल चल लवकर. बरं बरं मी आलो. अवधानी एवढी भाकर तर खाऊन जावा की परता येळ लागल. अगं ज्यानं आपल्याला आसरा दिला तोच तळमळतोय मग कशी गोड लागेल भाकरी. आलोच म्या. चल 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 लवकर. हा चालायचं का? चल की. हा चला. हा, जा. काय हो पाहुण गाव का सोडलं सा? गाव गाव कसलं जंगाल हाय ते. वाटलं होतं तिथं माणसं राहत असत्याल म्हणून पर लय उशिरा कळलं लांडगं राहतात म्हणून. हा आता काय झालं हो? आता जाताय की मैंने रात्री किसन कवा आला ग घरी? ए मावशे की आला बघ इनामदाराचा नंदी. तुला काय नवरा करून घ्यायचाय? नवरा आणि याला बायको सांभाळायची धमक तरी हाय का याच्या अंगात? ते बी खरंच आहे म्हणा. कोण आहे तिकडे? जी तुझी टोपी आहे ना जी. तुझ्यापेक्षा त्या भोजगावला चांगली दिसेल. जी. काय टोपी मी अडकीव त्या भोजगावला अडकीव उभा तुला. ए किसन्या इकडे. ती सिद्धर घेऊन कुठे चाललायस? ते हे आपलं हे बघ ती सिद्धर घेऊन गाडीला अडकीव जा. चल चल.
गाडीला पाठीमागच्या बाजूला अडकी हो आणि हो बाजूला चल. धनी धनी काय राहणम्या पत्र आहे तुम्हासनी. कोणाचं आहे? ताई साहेबांचं. वर्षाचं. काय म्हणते वाच बघू. ताई साहेब गावाकडे येतात. काय वर्षा गावाकडे येतो म्हणते? कधी येतो म्हणून कळवलंय? उद्यालाच की. उद्या? किसन हे घे खा बघू भाकरी. नको मला. अरे भूक नाही लागली तुला? थोड्या दिनानं मला दिसभर जेवायचं नाही म्हणून शिक्षा केली. माझ्या हातून सकाळी दुधाची कासंडी सांडली म्हणून. सांडली तर सांडली, त्यात काय एवढं. खा बघू. तसं नाही, पण धन्यासनी कळलं तर. मी सांगेन दादांना. घे. नको म्हणतोय ना व. हे बघ किसन, तू नाही जेवलास तर मीही राहीन उपाशी. वर्षा तू खा. कृष्णा जी धनी. उद्या वर्षा गावाकडे येते. तिला आणायला बैलगाडी घेऊन एसटीच्या फाट्यावर जा. होय. आता बसलंच बैलगाडी चुकून ठेवतो की धनी. अरे पण असा हाका झालाय, काय झालं तुला? अगं वर्षा येणार आहे गावाकडे. मला खाली सोडकी. आणि काय र एवढा हार काय झालं तुला? अगं माझी बालमैत्रीण आहे ती आणि तिला आणायला मी जाणार आहे एसटीच्या फाट्यावर गाडी घेऊन. वर्षा तू इथे जरा गाडीत थांबा. आम्ही दोघं जण जरा देवदर्शन घेऊन पटकन येतो. वर्षा तू मला सोडून कुठे निघाली? मामाच्या गावाला. मामा मला मोठ्या शहरात नेऊन खूप खूप शिकवणार म्हणतोय. उद्यापासून मी फुलं कुणाला देणार? तू तिथे गेल्यावर मला विसरणार नाहीस ना व? नाही रे, तुला मी कधी कधी विसरणार नाही. तुम्ही औरंगाबादहून आलास? हो. मला आमच्या धन्यानी म्हणजे इनामदार साहेबांनी पाठवलंय. म्हणजे दादा ना? होय की. पण तो कधी आला? अहो त्यांना आपल्या यापातून येळ कुठं मिळतोय. राहू दे, घेते मी. चल असं चल. होय. गाडी थांबव जरा. होय. मी दर्शन घेऊन येते. अरे तुलाही दर्शन घ्यायचंय? हो. नाही मग हे फुलं आणली तुमच्यासाठी. फुलं? हो. मोगऱ्याची? होय. माझ्यासाठी आणली? वय तुला मोगऱ्याची फुलं आवडतात ना व? म्हणून रोज रोज आणशील? आणीन की. तू सांगशील तर मारुतीवाले डोंगर बी उचलून आणीन. हो पण
खुश म्हणजे तू तू किसान मीच. किती रे मोठा झालास? अन तुम्ही बी इथनं गेला तेव्हा एवढ्या एवढ्याशा होता. हे रे का तुम्हाला आहो जाऊ का म्हणतोस? नाही म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या शिकल्या सवरलेल्या. हे बघ ते मला काही माहिती नाही. अरे अरे मी तुझी लहानपणची मैत्रीण ना. तू मला अरे तुलाच म्हटलं पाहिजेस, नाहीतर बोलणारच नाही मी तुझ्याशी. अरे अरे बाहेर काय उभा राहिलास? ए वेड्या, अरे दे ना. हो हो. ये प्रवास कसा काय झाला तुझा? छान झाला. काय रे कसले इतकं काम आहे तुला? मला घ्यायला सुद्धा वेळ नाही झाला. लागलीस का चौकशा करायला? हे बघ प्रवास करून थकले असशील, हातपाय तोंड धुवून घे, जीवन घे, आराम कर. आराम कसला? का? दे इकडे. गुरुजींना कधी भेटेल असं झालंय. भेटू नये. खाकी पोशाख, हाती बंदूक, चाल माझी शिस्तीची, रक्षण करतो शत्रूपासून, शान राख. मी कोण? शाबास. चाक फिरवितो गरागरा, मडकी करतो भरा भरा. मी कोण? कुंभार. हं? अरे वर्षा तू केव्हा आलीस? आत्ताच आले. आयुष्मान भव आयुष्मान भव. आणि हे काय पेढे? आमची वर्षा पहिल्या वर्गात पास झालेली दिसते, होय ना? तुमचीच विद्यार्थिनी मी. मला अभिमान वाटतो तुझा. मुलांनो, आपली वर्षाताई BA पास झाली पहिल्या वर्गात. शिल्पा इकडे. हे घे पेढे आणि सगळ्यांना त्या पटांगणात नेऊन वाट. चला रे पळा, सुट्टी आज. चला हळू 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 पळाल. जा. तुमच्यासाठी काय घेऊन आले मी? श्रीमद भगवत गीता. जय श्री कृष्ण. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. गुरुजी तुम्ही स्वतः एक चालती बोलती गीता आहात. नाही पोरी, गीतेपेक्षा मोठं श्रीकृष्णालाही होता आलं नाही. व्यक्ती मोठी नसते, विचार मोठे असतात. होय, तुमच्या विचारांनीच मला घडवलंय. पण तेच विचार संपतरावाला घडवू शकले नाहीत. तुम्ही दोघेही माझेच विद्यार्थी. तू ही अशी मोठी झालीस, पण तो मात्र वाहत गेला. खरं दादा असं कसं बिघडला? हे पहा वर्षा, तो जरी बिघडला असला तरी त्याला सुधारण्याची जबाबदारी आपली आहे. हो विसरलेच की ही शाळा काय ग? तुमच्यासाठी मुद्दाम घेतलेली. वा, सुंदर. दिवाणजी जोडं आणलं धनी साहेबाचं. लय उपकार केलेस बघ. अगदी रामाच्या पादुका आणल्यावानी. का गरीबाची चेष्टा करतायसा? हे अगोदर पायरी खाली उतार. वा, माणसानं कसं आपल्या पायरीनं वागावं. वा वा दिवाणजी, तुम्हाला कधी तुमच्या पायरीनं वागायचं कळलंय का? उगाच काम सोडून चांभार चौकशा दांड घ्या. धनी साहेब, काय रे, हीच वेळ मिळाली काय तुला? घाला. यो घाला. बरोबर आहे ना? ठीक आहे ठीक आहे. तू आता जा बघू. पाहुणे याची वेळ झाली. धनी साहेब जरा पैसे पाहिजे होते हो. पैसे कशाला? दारू डोसायला. मजुरीचे पैसे व्याजात वजा केलेत मी. अहो पण त्यांनी जरा नड होती. हे नडीच्या आता जातोच का हानू जोड्यानं? काय नाव आहे? उद्धवा जब तुझे सरकार, उद्धवा जब तुझे सरकार. ज्यानं 2 रात जागून स्वतःच्या हातानं ते जोडे सांधले, पादुका म्हणून तुमच्या पायात घातल्या आणि बिचाऱ्यानं पैसे मागितले तर त्याच जोडाचा प्रसाद त्याला द्यायला निघालात. अरे 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 अरे, कधी सुधारायचे हे लोक, कधी सुधारायचे? उद्धवा, हे चक्र असंच चालणार काय? का
खूपच कैवार घेतोयस त्या काशीरामाचा. त्याला सासरा बिसरा करून घ्यायचा विचार आहे की काय? फक्त जोड्याचा हुंडा घ्यायची तुमची तयारी असेल तर आपली काही हरकत नाही. चुप. नमस्कार नमस्कार. आम्हाला उशीर झाला या, या. हो, या. सकाळी काय निघायला या. साठी बरा दिसतोय. बेटा राघू, तयार होऊन तूही आत ये. येतो हा. काय दिवाणजी, तुम्ही का थांबलाय? बघा नाही का सासरा बिसरा मिळतो का ते. काय चेष्टा करताय सर राघोजीराव? जावा जावा जाऊ. जावा. एक दोन तीन चार पाच. एकदम एवढं गिराईक जसं काय आज नको आलं तोच पण बघितलं. हातीचे मारे. जय रोहिदासा, तुला काळजी र बाबा. आणा एक एक द्या. दे तू ठोकून एक एकच. बघितलंस? अरेच्या, आज काय गावात चपला तुटायची साथ आली की काय? अहो येणारच. हा? लगीन सराई आली की पोरीच्या बापाच्या चपला या फाटायच्याच. हा, तो आमचा सीझनच म्हणायचा. कोणाची चप्पल तुटायची, कोणाची फाटायची. हे. काशीराम बाबा, पाहुणं आमचं आहेत बर का. चांगलं ठोकून द्या. निदान 5-25 पावलं तरी टेकलं पाहिजे. हे बोरी, कुठे निघालीस? मी जरा बाजारला जाऊन येते. हा, येताना बोंबील घेऊन ये. होय. इसरो नगस. हा. हे घ्या, काढा बावली. काय लपवलं? दाखव ना मला. नाही काही नाही. मग नक्कीच काहीतरी आहे. नाही. दाखव ना. मला दे की तुला कशाला? मला वाजवायचंय. आवाय की चुली पुढची फुंकणी. तुला काय वाटलं? मी पावा फेकून दे. घे, वाजव. मला ऐकायचं आहे तो. वाजणार नाहीये. का? मग काय की काय तो? होय, त्याला अजून पण फुटायचंय. बघा ना. होय की. हे अक्का, काय रे मुडद्या? अगं कवा यायचं ग तुझ्या त्या संपतराव इनामदाराचं गाव? का? एसटीतनं उतरल्यापासनं तासभर चालतं या. म्हणणं तरी काय तुझं? अगं तंगड्या तुटल्या माझ्या. मी जरा दम खातो. अरे तिच्या खुळच आहेस. अरे असल्या मोकळ्या रानात फिरायची गंमत तुला नाही कळायची. बरं, तू ये सावकाश, मी होतो पुढं.
हित हे लकावं फांदी परी झाडाच्या हित हे लकावं कुणीतरी यावं बाई मिठी मध्ये घ्यावं कुणीतरी यावं बाई मिठी मध्ये घ्यावं दूर दूर रानामध्ये घेऊन जावं दूर दूर रानामध्ये घेऊन जावं अवखळ कसं पाणी कशी तरणी जवानी अवखळ कसं पाणी कशी तरणी जवानी इश्कान केली करणी जीव झाला येड्यावानी इश्कान केली करणी जीव झाला येड्यावानी तापलेल्या जवानीला किती भिजवावं तापलेल्या जवानीला किती भिजवावं कुणीतरी यावं बाई मिठी मध्ये घ्यावं कुणीतरी यावं बाई मिठी मध्ये घ्यावं दूर दूर रानामध्ये घेऊन जावं दूर दूर रानामध्ये घेऊन जावं राजा या गावचा. म्हणजे संपतराव इनामदार म्हणते ते तुम्हीच वाटतं होय, पण तुझं नाव नाही सांगितलंस. हं? माझं नाव कामिनी नाच गाण्याचा धंदा आहे माझा हं. पर तुमचं नाव लई ऐकलं होतं असं. म्हणून तर हात आलो म्या आलेल्याला ठेवून घ्यायची रीतच आहे आमची. ए हसील ना मग. तुमची खुशी योच माझा सौदा बोलण्यात ऐकायची नाहीस तू. अनुभव दांडगा दिसतोय हा. चला अक्का हं? तो आणि कोण? ए अक्का अगं तुला किती हुडकायचं ग मला वाटलं तुला पळवलंच कुणीतरी पळवते तो आणि कोण? माझं नाव नवश्या माझा भाऊ आहे ह्यो. म्हणजे कवा मी अटी आहे म्हणा की. बरं ते जाऊ द्या. काय माझ्या माझ्या ही राणी येला का इकडे ये. आलो हे बघ, जी त्यांची खालच्या मळ्यातल्या घरात राहायची व्यवस्था कर. जी येतो. चला दे त्यांच्याकडे दे धरा चल बिगी बिगी चल चला पुढं बाईसनी थंड पाणी लागतं या तुमच्या गावात तू कोणा लई हाय जरा रातच्याला डेरा घेऊन या आणतो की हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण राम राम कृष्ण कृष्ण हरे हरे गो बाई 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 ओ भटुआ या घंटा बाई बाई हे काय करताय अहो जिथे केस नाही तिथे वस्तारा कशा पाहिजे चालवताय या सांच्याला स्पेशल काम आहे सांच्याला स्पेशल काम मी येतोच की सुतार दादा तुम्ही बाजले छान करता म्हणे सांच्याला बाजला घेऊन या झोपायला पहिले असं मग बाजला आणत या 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 कुंभार दादा या तोंडाला लावायच्या अगोदरच समजा पाणी वाया गेलं की अगं त्यांच्या अंगात मग पाणी आहे पण तू सुतार कशा पाहिजे तो या इकडं सुतार मला त्यांना सांगू ना मी इथं आहे
गबाई खचतो कमरेला कमरपट खचतो गबाई खचतो कमरेला. हो तुमचं हे नवशा त्याने आणलेल्या सामानाची तुला बरी काळजी. बाय त्याला तुम्ही समजावून सांगा. याला नाही समजायचं. आता तुला समजेल तो न्हावी आल्यावर. तो बघ तो न्हावी येतोय. त्यांचं स्पेशल काम हाय. माझ्याकडे त्यांचं नव माझं आहे. घंटीचा आवाज येतो या. भटजीबू आल्यात वाटतं. भटजीबू मला जो येतो तो लपतोच आहे. नाक डोळी कान रंग गोरा गोरा पान ना 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 ना. बाई हे फूल तुमच्यासाठी आणलंय. माझ्यासाठी लई छान आहे वास. नाही ते वासावरच असतात. तुमची भटजी बुवा तुमची मंडळी कशा पाहिजे त्या इकडे. मंडळी मला कुठेतरी लपवा. काय हो आमचे हे आलेत का इथं. तुमचे हे ना. हो आमचे हे. तुमचे हे. हो ना. जय बम बोले जय बम बोले. अय्या तुम्ही आणि इथं गळा मेला लक्षात नाही काय हो. कीर्तनाला जातो म्हणून सांगितलं आणि हे धंदे करता. थांबा आता चला घरी. चांगली बघते तुमच्याकडे. हो हो चांगली बघते. चला उठा उठा काय गळा मेला लक्षात नाही. आता बघते तुम्हाला घरी जाऊन कीर्तनाला जातो. घ्या ना जरा
आले नटून तुझ्यासाठी रायाने आले नटून घ्याना जरा हलकेत जवळी उठून घ्याना जरा हलकेत जवळी उठून किसन किती छान चाफा फुललाय ने होय तुमच्यासारखंच बघा. चल काहीतरीच काय उगाच फुलू नकोस हे घे फुलं एकत्र करा सगळे अरे बापरे. वर्षा ए चल दवाखान्यात चला. किसान, अरे किसान, कृष्णा किसान, कृष्णा किसान, कृष्णा किसान, ए किसान. अरे वा. अरे देवा बाई दादा काशी बाबा लवकर ये. काय झालं माझ्या लेकराला महिने हातात दिल तर ग किसन. ए किसन, किसन त्याला बरंच लागलेलं दिसतं. काशी बाबा झालं त्या बाजून धरा पाहू. हा उचला. रखमा किसन कुठे दिसत नाही ग. आज कामावर आला नाही का तो. नाही आला ताईसाहेब.
मिठू काका किसनला बघितलं कुठं? नाही बुवा. नाही. चला मुलांनो, शाळा सुटली, पळा घरी. हळू हळू. गुरुजी गुरुजी काय वर्ष? गुरुजी तुम्ही तरी किसनला कुठे बघितलं का? होय, कुठे? मृत्यूच्या दारात. म्हणजे काय झालं त्याला? मला सांगा ना गुरुजी. काय सांगू पोरी, सर्पदंश तुला झाला, पण विष त्यानं पचवलं वर्षा. तुला जीवदान देण्यासाठी तुझा कृष्ण काळा निळा पडला. म्हणजे मला मला अजूनही काही कळत नाहीये. गुरुजी काय ते स्पष्ट बोला ना. तुझ्या अंगातलं विष त्यानं आपल्या ओठानं काढलं. काय? किसननं मला जीवदान दिलं? होय, आणि त्याचं बक्षीस त्याला संपतरावानं दिलं, तिथल्या तिथं. जा पोरी, आपल्या डोळ्यांनी बघ, त्याच्या पाठीवरच्या जखमा तुला सगळं सगळं सांगतील. हळू 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 पुरी हळू. किसन किसन काय झालं रे? बात आई साहेब, जसं काय तुम्हाला ठाऊकच नाही. कशाला उगाच येड पांघरून पेडगावला जातायचा? महिन तोंड सांभाळून बोल. आपल्या घरी आलं म्हणून त्यांचा असा पाणउच्चार करू नका. अगं काय बी झालं तरी मोठी माणसं आहेत ती. माहित आहे मोठी आहे ती. बाबानं जीव जायस्तोवर मारलं आणि आता म्हणाली आज समजूत काढायला. बोल मैना, बोलून घे. तुझा राग मी समजू शकते ग, पण त्यात माझी काय चूक आहे ते तरी सांगशील ना? ताईसाहेब, चूक कुणाचीच नाही, आमच्या कर्माची. तुम्ही जावायत ना मैना? जावा म्हणते ना. आम्ही गरीब माणसं आहोत, अब्रूने जगणारी. तुमच्या भावाला जर हे कळलं तर आमच्या घरादारावरनं नांगर फिरवल त्यो. तुम्हा श्रीमंतांचा खेळ होतोय, पण आम्हा गरिबांचा जीव जातोय. तुम्ही जावा, मी पाया पडते तुमच्या. तुम्ही जावा 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 म्हणते ना तुम्हाला. वाजव ना किसन. का रे चाललास? रागवलास माझ्यावर? मग बोल ना. बोलू? हो. ऐकशील? तुम्ही जावा इथून. तुमची वाट वाड्याची आहे आणि माझी वाट झोपडीची आहे. अरे बेड्या, दोन्ही वाटा शेवटी याच मंदिराला मिळतात ना? होय, पण त्या मंदिरातल्या देवाजवळ तरी कुठं न्याय आहे? असं का बोलतोस? नाहीतर काय, नसलेला साप सुखानं आपल्या वाटेनं निघून गेला आणि मला मात्र चापकाचे फटकारे बसले. त्याची शिक्षा तू मला देणार का रे? दे, मी भोगायला तयार आहे, पण माझी असा अबोला धरू नकोस रे. अरे ह्यो युस्तवाचा खेळ तुम्ही कशापाई खेळतायसा आणि मला बी खेळायला लावतायसा? सांगू, त्यामध्ये पळून घेण्यात देखील एक आगळं सुख असतं म्हणून. वर्षा, आता वाजव नाही बासरी. मग अशी अपुरे राहिलेले ते सूर मला पुन्हा एकदा ऐकू दे. वाटले तसेच सुंदर सूर मला
सूर मला सापडले हो सूर मला सापडले सूर मला सापडले सूर मला सापडले सूर मला सापडले. अगो बया रस्त्यावरचा मुकादम कावापासून झालास. मी रस्त्यावरचा मुकदम नाही नाक्यावरचा मुकदम आहे. आधी मालाचा टॅक्स दे आणि मग जा बाजाराला. ए बाबा उठ सूट टॅक्स भराया मी काय राजाची लेक वाटली भाई तुला. आणि माझा बा काय सावकार नाही. अगं तुझा बा नसल पण तुझा सासरा तर आहे की सावकार. पर त्यो लग्नाला परवानगी देईल तवा नव. अगं आपण दोघं राजे तर काय करेल पिताजी. मला पायतान दाखवतेस काय? एवढ्यात मस्ती उतरवतो तुझी. हं? हो मीच. पण तू काय इतका घाबरलास. तू 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 इथं का आलीस? अरे अरे तुझ्या त्या इमाननी कुत्र्याने उचलून आणलंय मला. बदमाश हरामखोर. परशा परशा त्यांच्यावर काय चिडतोच. अगं पण मी त्याला महिनेला उचलून आणायला सांगितलं होतंस होय ना. पण त्याने आणलं मला. बिघडलं कुठं. जी सरकार किती अटक चाटून पुसून खाल्लं. वर्षा कशी आहेस पोरी? ठीक आहे. आणि संपतराव काय म्हणतात? तुम्ही सांगितलं तेच खरंय. दादा फार वाहत गेलाय हो. अगदी अगदी सुधारण्यापलीकडे. मला सांगायला सुद्धा लाज वाटते. मला कळलंय सारं. हो सारं समजलंय मला. तुझ्या धाडसाचं कौतुक वाटतंय मला. तू नसतेस पोरी तर मैनाची आबरू. गुरुजी दादा इतक्या इतक्या खालच्या थराला जाईल असं कधी. वर्षा काही काही गणित अशी असतात की ती माझ्यासारख्या शिक्षकाला सुद्धा सुटत नाही. आपल्या संपतरावाचं गणित असंच मला न सुटलेलं गणित आहे. मला वाईट वाटतं ते किसनचं. माझ्यामुळे दादानं मारहाण करून त्याला कामावरून काढून टाकलं. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. त्यामुळेच त्याची वेठबिगारीतून सुटका झाली. वर्षा तू मात्र त्याला अंतर देऊ नकोस. हा गुरुजी मला माहितीये सारं. पोरी पुढचं पाऊल पुढेच पडू देत. ईश्वर तुमच्या पाठीशी आहे. गुरुजी जा पोरी. पकड रे. घोड्याला खरारा करून घे. हा
फिरतीच पडत फिरतीच पडत क्षितिजावरती मिलन रे धरतीचा घडता क्षितिजावरती मिलन रे धरतीचा घडता आभाळाला सपान सखे आभाळाला सपान सखे फिरतीच पडत फिरतीच पडत तुझ्यामुळं ग जगण्याचं सपान मला बिघावलं तुझ्यामुळं ग जगण्याचं सपान मला बिघावलं हे बघताना ग सखे तुला मी बघताना ग सखे तुला मी काळीज फडफडत काळीज फडफडत आभाळाला समान सखे आभाळाला समान सखे फिरतीच पडत फिरतीच पडत घरात आपलं रान ग पाखरावानी खेळू होय, होय, हा. घरात आपलं रान ग पाखरावानी खेळू पाना आड लाजून काग पाना आड लाजून काग सांग फुल दळत सांग फुल दळत आभाळाला समान सखे हे आभाळाला समान सखे फिरतीच पडत फिरतीच पडत सरकार मेलं वाटतं. तसं मरणार नाही. कांडोळाची अवलाद आहे. तुटलं तरी मरणार नाही. ह्याला कायमचा सपिवला पाहिजे. सरकार सरकार मी तुमच्या पाया पडते हो. पण माझ्या भावाला नका मारू. पाहिजे तर माझा जीव घे. नाही नाही मी जलमभर तुमच्या घरची चाकरी करते. तुमच्या घरची धुनी भांडी करते. पर
माद्या, धन्याने याचा कायमचा बंदोबस्त करायला सांगितलं, पण धनी आत गेलाय. आता काय करायचं र? चालेल, सकाळपासून माळावरच्या झाडाला बांधून ठेव. चालू चाल. अरे अरे काय दशा झाली बिचारी. होय ना. जाशील ना मग बरोबर. काय झाली नंदा? काय झालं? त्या किसन्याला का सोडवलंस? मग काय चुकलं त्यात? माझं खाऊन माझ्यावर दापरतेस. ते बघ, 30 बुडाच्यात हे गाव सोडून चालती हो, नाहीतर उलटी टांगीन गावाच्या इशीवर. काय अक्का, आता काय करायचं ग? का बाकी गाव काय ओस पडलेत की काय? असल्या नीच माणसाच्या आसऱ्याला राहण्यापरास भीक मागून पोट भरू. चल, सामानाची आवरावर कर. रुबाब दावतोय मुडदा. किसन तर या इथं पडला. अरे काय झालं माझ्या लेक? बघा बघा, सावकाश. हळू हळू. तुम्ही किसनला घेऊन पुढे जा. बर. तोपर्यंत पुढे जाऊन मी महिन्याचा शोध घेतो. चल चल. हो हो. हळू हळू. काय झालं? महिना महिना लई चांगली होती, मरण बी चांगल्याच माणसावर झडप घालतय. महिला महिला सोडा मला. अरे काशीराम, महिला काशीराम. महिला, बेटा काय केलं ते? परमेश्वर, काय केलं? मास्तर, काशीराम, माझी लेक मला सोडून गेली हो. महिना, मला कंटाळून गेली सोय माझ्या त्रासाला. बेटा, देवा, माझ्या लेकीला नेलं बरी, मला घाले नेलं. काशीराम, शांत हो. मला माफी कर पुरी, मला माफी कर. हे बघ चिमणे, ए चिमणे, चिमणे माझ्या संग एकदा बोल ग. काशीराम, शांत हो. काशीराम, काशीराम. कसा शांत हो? देवा, काय केलं? महिना काय केलं ते? बेटा, तुझी आई तुला लहानपणी सोडून गेली ग. काशीराम, जे व्हायचं ते होऊन गेलं. तुला आईची माया मला देता आली नाही ग बेटा. कसं झालं देवा?
माझ्या भलीच्या आयुष्याची राख झाली आणि त्या राखीची रांगोळी घालायला तू आलीस होय. जा, मला तुझं तोंड बी बघायची इच्छा नाही. तुझ्या मला आयला त्या महिनीचं लय वाईट झालं बाबा. वाईट झालं का वाईट केलं ते विचारायचं नाही. तुम्ही काय बी म्हणा, हे काम त्या इनामदाराचं छप्पर त्याला जा विचारणार कोण. दादा अरे बापरे, आई साहेब आल्या. वर्षा, महिनेनं आत्महत्या का केली? दादा मी विचारते, महिनेनं आत्महत्या का केली? मला काय विचारतेस? मग कुणाला विचारू? माझा काय संबंध? संबंध तुझाच आहे. काल मायावर घडलेला सगळा प्रकार समजलाय मला. तिला मी आत्महत्या कर म्हणून सांगितलं नव्हतं. तू तिची आबरू लुटलीस म्हणून बिचारीनं आत्महत्या केली. तू तिच्या मृत्यूला तू जबाबदार आहेस. तू वर्षा, 4 पुस्तकं शिकली म्हणजे शहाणपणा येत नाही. जगातल्या कुठल्याही कोर्टात गेलीस तरी माझ्यावरचा आरोप साबित करता येणार नाही. दादा, कोर्टात माणसं जातात ती तुझ्यासारखी, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणारी. खऱ्याचं खरं करायला कोर्टाची गरज नाही. मीच शिक्षा देणार आहे तुला. काय करशील? किसनशी लग्न. नाही वर्षा, नाही. तुला त्या 1.5 तंगडीच्या नोकरावरून लग्न करता येणार नाही. बोल ना, उत्तर दे माझ्या प्रश्नाचं. हे लग्न होणार नाही सांगून ठेवतो तुला. असं? मग मी परत येईन ते किसनशी लग्न करूनच. वर्षा, आणि याला बायको सांभाळायची धमक तरी हाय का याच्या अंगात? त्यानं फेकलेले हार कसं कुत्र्याला टाकलास तू? अरे तू काय करणार आहेस?
ती जिवंत आहे पोरी. गुरुजी मी काय करू? काही करू नकोस. माझ्या घरी चल आणि तिथंच राहा. चल चल. किसनचं याचं वागणं अगं, त्याच्या मनस्थितीचा विचार केला तर त्या परिस्थितीत तो योग्यच वागला असं म्हणावं लागेल. माझंच काही चुकलं का? नाही ग, नाही, कुणाचंच काही चुकलं नाही. अगं, हे सगळे दुर्दैवाचे फेरे आहेत. कालांतरानं सगळ्या गोष्टी ठीक होतील. चल, रडू नकोस हा. चल. नाही रघु, नाही, कोणाला खाऊ देणार नाही. मी कोणाला खाऊ देणार नाही. मी खाऊ देणार नाही कोणाला. रघु, असं काय करतोस? तुम्हाला रघु, माझं खायचंय? ऐक. तुम्हाला खायचंय? माझं ऐक. खावा खावा खावा. माझ्या महिन्याचा निवाद आहे हो. खावा खावा. सगळ्या गावाला वाटा. सगळ्या गावाला वाटा. अरे लाडू हे घ्या घ्या. त्या इनामदाराला बी द्या. इनामदाराला बी द्या. उपाशी असेल त्यो. रघु, सगळ्या गावाला वाटा. रघु, असं काय करतोस? हे बघू ते सगळं तिकडे. चल. ठेव. तू महिन्याचा दादा आहेस ना? मग इथं का थांबलाय? जा इनामदाराच्या वाड्यावर जा. त्याचा बूट चाट बूट. मग तेव्हा तुला चापकानं फोडून काढेल. चापकानं. अरे जेव का देत नाहीस? महिन्यानं कसा दिला? हा, तुझ्या धाडच नाही म्हणा तेवढं. तुझ्या धाडच नाही. राघू, तू राघू. जेव का देत नाहीस? राघू, हा? राघू, त्या महिन्यानं चल. कसा दिला? तू राघू, का चल. देत चल. नाही? राघू. इनामदाराचं बूट चाट जा. तुझ्यात कुठं तेवढं धाडस आहे? हा, बूट साठ बूट बूट इनामदाराचं बूट. थांब, तुला चित्ता सुटणार नाही. इनामदार, अरे दार उघड इनामदार. आता तुला चित्ता नाही सुटणार. उघड दार. अरे पण कुठपाल पाचील का दार. इनामदार. काय याच्यामध्ये हातभार होती. सोडायचं नाही किसन त्याला. किसन
तुला त्या किसण्याचं चाल वर्षा बाजूला